मतचोरीचे आरोप खोटे, राहुल गांधींच्या आरोपांवरती निवडणूक आयोगाचं उत्तर, तर 7 दिवसात शपथपत्र द्या नाहीतर देशाची माफी मागा, निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना अल्टिमेटम. निवडणूक आयोगाच्या टीकेला राहुल गांधींचं उत्तर. निवडणूक आयोग अनुराग ठाकूरांकडे उत्तर शपथपत्र का मागत नाही, राहुल गांधींचा सवाल. अजित पवारांच्या भावकीच्या विधानानंतर राम शिंदे नाराज. अजित पवार ते वक्तव्य करून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करतायत, याविषयी स्पष्टीकरण द्यावं, राम शिंदेंची मागणी. मी नाशिकचा पालकमंत्री होतोय, मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य. तर 7 आमदार असलेल्या पक्षाला पालकमंत्रीपद मिळावं, पालकमंत्रीपदासाठी भुजबळही आग्रही. क्रीडा खातं बरं होतं, त्रास नव्हता, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य. तर वाद होईलच लक्षात येताच भरणेंची सारवासारव. वसंतदादांचं सरकार मीच पाडलं, एका कार्यक्रमात बोलताना शरद पवारांची जाहीर सभेत कबुली. पहिल्यांदाच शरद पवारांनी सांगितली 70च्या दशकातील राजकीय गोळाबेरीज. एनडीएकडून सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदासाठीचे उमेदवार. राधाकृष्णन सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल. कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचं उद्घाटन. कार्यक्रमाला सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची उपस्थिती. कोकण, मराठवाडा, विदर्भासह राज्यभरात मुसळधार पाऊस, तर जगबुडी, वासिष्ठी आणि कुडावळे नद्यांना पूर. जळगावात पिंपरी नदीला पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत. आणि मुसळधार पावसामुळे राज्यातील धरणं ओव्हरफ्लो. राधानगरी, हतनूर, कोयना धरणातून विसर्ग. तुळशी तलाव भरल्यामुळे मुंबईकरांना दिलासा. नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. कोयना धरण परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली असून धरणाचे 6 दरवाजे 1.5 फुटांनी उघडण्यात आले. धरणातून सध्या 12,100 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोल्हापूरच्या राधानगरी धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला असून धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले. धरणातून 7,212 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर भोगावती नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे सिद्धेश्वर धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली. सिद्धेश्वर धरणाचे 8 दरवाजे उघडण्यात आले असून पूर्णा नदी पात्रात 6,579 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. परभणीच्या येलदरी धरणातून 4,220 क्युसेक वेगाने पाण्याची पूर्णा नदीपात्रामध्ये सध्या विसर्ग सुरू आहे. येलदरी धरण क्षेत्रातील पावसाच्या संततधारेमुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी गाव या परिसरातून जाणाऱ्या नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलाय. आहेरवाडीतील पूल पाण्याखाली गेल्यामुळे गावाचा जिल्ह्याशी संपर्क तुटलाय. नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. इसापूर धरणातून पाणी सोडल्यामुळे पैनगंगा नदीला पूर आलेला आहे. हदगाव, हिमायतनगर, किनवट या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पूर आलाय. वाशिम जिल्ह्यात 2 दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातलाय, त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. तर हजारो हेक्टरवरील सोयाबीन, तूर, कपाशी, हळद यासह भाजीपाल्यांचं मोठं नुकसान झालंय. या पुरामुळे धोपड मार्ग हा पाण्याखाली गेलाय. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या तोंडापूर या ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे तोंडापूर मध्यम प्रकल्प 75% भरलेला आहे. पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांचं विद्युत पंप धरणाच्या गाळामध्ये रोतून बसले. धाराशिवच्या जिल्ह्यातील माकणी या ठिकाणी निम्न तेरणा प्रकल्पाचे 10 दरवाजे 10 सेंटीमीटरने उघडण्यात आलेले आहेत. धरणातून 3,806 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी नदी आणि नारंगी नदीने जवळपास धोक्याची पातळी गाठलेली आहे, त्यामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे. एकविरा नगर मध्ये पाणी साचल्यामुळे दापोली आणि मंडणगड या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. अमरावती आणि वाशिम जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पूर्णा नदीची पाणी पातळी वाढली आहे, त्यामुळे अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम या ठिकाणी शिवमंदिर पाण्याखाली गेलं आहे. वसई विरार पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढलेला आहे. पावसामुळे नालासोपाऱ्यातील तुळिंज रोड, गालानगर, मजेठिया पार्क या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यांवरती पाणी साचलंय. वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते.
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन जाफराबाद रोडवरती गुडघाभर पाणी साचले। भोकरदन तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे अनेक मार्ग पाण्याखाली गेलेत, तर वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते। नंदुरबार जिल्ह्यातून वाहणारी गोमई नदी दुथडी भरून वाहू लागलेली आहे। मध्य प्रदेशात झालेल्या पावसामुळे गोमई नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाने दडी मारली, त्यामुळे दुथडी भरून वाहणारी नदी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। मेहकर तालुक्यामध्ये ढगफुटीचा दृश्य पाऊस झाला, त्यामुळे रिसोड मेहकर मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे। रत्नागिरीच्या खेडमध्ये जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे खेडमधील मटण मच्छी मार्केटमध्ये पाणी शिरलंय। 15 ते 20 दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे मटण मच्छी मार्केटचा संपर्क तुटलेला आहे। दरम्यान नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। रत्नागिरीच्या संगमेश्वरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे मागजन बाजारपेठेत पाणी साचायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे वर्धा नदीला पूर आलेला आहे। गडचांदूर चंद्रपूर मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली आहे। पाळशी परिसरातील ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय। दरम्यान शाळेमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मागील 3 दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यातील विविध भागाला पावसानं झोडपून काढले। 3 दिवसात 12 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे। सोयाबीन पिकाला याचा मोठा फटका बसला। अमरावती जिल्ह्यामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। शेतात साचलेल्या पाण्यामुळे शेकडो हेक्टर शेती खरडून गेलेली आहे। पिकं वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचं स्वप्न उद्ध्वस्त झालंय। चिपळूणमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बाजारपेठेत पाणी साचायला सुरुवात झाली आहे। मुसळधार पावसाचा बाजारपेठेला मोठा फटका बसतोय। प्रशासन अलर्ट मोडवरती आल्यामुळे 5 बोटी आणि 10 पथकं तैनात करण्यात आली। मतचोरीसारखा शब्द वापरून मतदारांना भ्रमित केलं जातंय। लोकांची दिशाभूल करून भारतीय संविधानाचा अपमान होत असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलेलं आहे। राहुल गांधींच्या वोट चोरीच्या आरोपांवरती आयोगानं हे उत्तर दिलंय। पुरावे मागितले तर दिले नाहीत। आयोग कोणत्याही खोट्या आरोपांना घाबरत नाही, असं वक्तव्य निवडणूक आयुक्तांनी केलेलं आहे। तर मतदार याद्यांच्या दुरुस्तीची सुरुवात SIRच्या माध्यमातून झाल्याचे त्यांनी म्हटलंय। येत्या 15 दिवसात राजकीय पक्षांनी सर्व त्रुटी सादर कराव्यात, निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना आवाहन केलेलं आहे। तर निवडणूक आयोग कोणत्याही राजकीय पक्षासोबत भेदभाव करत नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे। बिहारमध्ये राहुल गांधींची वोटर अधिकार यात्रा सुरू झालेली आहे। मतचोरी कशी झाली हे आम्ही समोर आणल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय। तर बिहारमध्ये मतचोरी होऊ देणार नसल्याचा निर्धार राहुल गांधींनी केलाय। भाजप पक्षाप्रमाणेच निवडणूक आयोग ही खोटं आणि रेटून बोलतंय, असा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केलेला आहे। निवडणूक आयोगाने राहुल गांधींवरती केलेल्या विधानांवरती पटोले यांनी प्रतिक्रिया दिली। गळाखातं बरं होतं, त्रास नव्हता, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी वक्तव्य केलंय। दरम्यान वाद होईल असं लक्षात येताच भरणेंनी सारवासारव केलेली आहे। त्रास नाही, जबाबदारी असल्याचं भरणेंनी म्हटलंय। नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम आहे। जिल्ह्यामध्ये 7 आमदार एकाच पक्षाचे असतील तर त्या पक्षाला पालकमंत्रीपद मिळालं पाहिजे, असंही भुजबळ म्हणाले। प्रतिभा शिंदे यांच्या पक्षप्रवेशाला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांचे अजित पवारांनी कान टोचलेले आहेत। कार्यकर्ते कमी असले तरी सुद्धा चालतील, पण जे असतील ते जीवाला जीव देणारे असले पाहिजेत, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे। शरद पवारांनी पहिल्यांदाच वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडल्याची कबुली दिली आहे। होय, वसंतदादांचं सरकार मीच पाडलं असं म्हणत शरद पवारांनी 70च्या दशकातील राजकारण सांगितलेलं आहे। आम्ही ठरवलं की वसंतदादांचं सरकार घालवायचं आणि आम्ही त्यांचं सरकार घालवलं आणि मी मुख्यमंत्री झालो। राज्याची सत्ता माझ्या हाती आली, अशी कबुली शरद पवारांनी दिली। मोदींनी 15 ऑगस्टला केलेल्या भाषणावरून शरद पवारांनी निशाणा साधलेला आहे। मोदींनी भाषणामध्ये जवाहरलाल नेहरू यांचं नाव न घेतल्याने शरद पवारांनी टीका केली आहे। ज्यांनी देशासाठी आयुष्य अर्पण केलं त्यांचं नाव घेतलं जात नसेल तर चिंता वाटते, त्यामुळे आता आपण देशाचा चेहरा कसा बदलेल यासाठी प्रयत्न करू, असा सल्ला सुद्धा त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे। जळगावमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये छगन भुजबळांचे बॅनर्स लावण्यात आले, त्यामुळे जळगाव जिल्ह्यात जोरदार चर्चांना उधाण आले। समता परिषदेच्या वतीने भुजबळांच्या स्वागतासाठी बॅनर्स लावण्यात आले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यापूर्वी आकाशवाणी चौकातील बॅनर्स चर्चेचा विषय बनलेत। 1999 पासून राष्ट्रवादी फक्त पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ नेहमीच उपाशी असा आमचा सवाल, आम्ही का जावं तुमच्यापाशी, असा खोचक सवाल या बॅनरमध्ये उपस्थित केला आहे।
जळगावात राष्ट्रवादी कार्यालयात अजित पवारांचे मुख्यमंत्री असे उल्लेख असलेले बॅनर्स लावण्यात आलेत। अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी विठोबाचरणी कार्यकर्त्यांनी प्रार्थना केली। ठाकरे ब्रँड अजून शाबूत आहे। ठाकरे ब्रँड कुणीही संपू शकत नाही, त्यामुळे भाजपाच्या बोलण्याकडे जास्त गांभीर्याने पाहण्याची गरज नाही अशी टीका भास्कर जाधवांनी केली। माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलाय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बुलढाणा या ठिकाणी निवासस्थानी जाऊन त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। अण्णा हजारे यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवली, अण्णा हजारे यांचा वापर केला म्हणून स्वतःच अण्णा हजारे बाजूला गेल्याचं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलंय। शेतमजूर आणि ग्रामीण मजुरांना दरमहा 6,000 पेन्शन द्या, शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करून 7/12 कोरा करा अशी मागणी शेतकरी नेते अजित नवले यांनी केली। कर्जमाफी, पीक विमा आणि शेतमालाच्या प्रश्नांवरती सरकारला जाब विचारणार असल्याचं अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी सांगितले। कर्जमाफीसह शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडवल्यास नेत्यांना गावबंदी करू असा इशाराही दिलाय। अभिनेते किशोर कदम यांचं मुंबईतील घर धोक्यात आल्याचं काही दिवसांपूर्वी त्यांनी सांगितलं आणि तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांकडे मदतीची मागणी केली होती। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेत मदतीचं आश्वासन दिलं होतं। मात्र आता त्यांनी आणखीन व्हिडिओ पोस्ट करत सोसायटीच्या कमिटीवर आणि बिल्डरवरती आरोप केले। अमरावतीच्या वडगाव फतेपूर भागवत सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं। यावेळेला महाप्रसाद कार्यक्रमात माजी खासदार नवनीत राणा यांनी पोळ्या लाटल्यात। पोळ्या लाटतानाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय। पोलीस उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली आहे। उपोषणकर्त्याला अनंत कुलकर्णींनी लाथ मारलेली होती, त्यावरून नवनाथ वाघमारे आक्रमक झाले। गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती बँकेवरती निवडून आलेल्या अध्यक्ष आणि संचालकांचा प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय। गोंदियाच्या NMD महाविद्यालयामध्ये हा सत्कार समारंभ पार पडलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री बावनकुळेंच्या नव्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बावनकुळेंचा PA असल्याचं सांगत रस्त्याच्या मोजणीसाठी पैसे मागितल्याचा आरोप आहे। पुरंदर विमानतळ तयार करताना कुठल्याही भूमिपुत्रांवरती अन्याय होणार नाही, प्रत्येक शेतकऱ्याला न्याय दिला जाईल, अन्याय होणार नाही ही संपूर्ण जबाबदारी सरकारची असं आश्वासन मुरलीधर मोहोळ यांनी दिलंय। नागपंचमी निमित्ताने नागासमोर केक ठेवत त्याचा वाढदिवस साजरा करत इंस्टाग्रामवरती रील करणाऱ्या सर्पमित्राला नागाचा वाढदिवस चांगलाच महागात पडलेला आहे। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील बोराडी या ठिकाणी राज वाघ असं या सर्पमित्राचं नाव असून त्याला वनविभागाच्या पथकानं अटक केली आहे। धुळेच्या माजलगाव तालुक्यातील डाके पिंपरी ते कोथाळा या रस्त्याची दुरावस्था झाली आहे। वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते। खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही, त्यामुळे अपघातांचं प्रमाण सुद्धा वाढलं आहे। मनमाड शहरातील मुख्य बाजारपेठेसह बहुतांश भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे। संततधार पावसामुळे रस्त्यावरती ठिकठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले, त्यामुळे नागरिकांना खड्डेमय रस्त्यातूनच प्रवास करावा लागतो। नांदेड जिल्ह्यात शासकीय खुर्चीवरती गाणं म्हणणं एका तहसीलदाराला चांगलंच महागात पडलेलं आहे। तहसीलदार प्रशांत थोरात यांना निलंबित करण्यात आलंय। उमरी तहसील कार्यालयात ते कार्यरत होते। अहिल्यानगर मनमाड महामार्गावरती वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। प्रवरा नदीतील एकेरी पुलामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। जळगावच्या विरवाडे ते नागेश्वर मंदिरापर्यंत कावड यात्रा काढण्यात आली आहे। यावेळेला मोठ्या संख्येने नागरिकांनी कावड यात्रेमध्ये सहभाग घेतलाय। वाशिम जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शेतात असलेल्या पाण्यात आंदोलन करण्यात आले। मदत न मिळालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। सलग सुट्ट्यांमुळे पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। पदस्पर्श दर्शनासाठी 5 तास तर मुखदर्शनासाठी 2 तासांचा कालावधी लागतो। गरुड झेप मोहीम संस्थेच्या वतीने आग्रा ते रायगड पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेच्या धाडसाचं आणि स्वाभिमानाचं स्मरण केलं जात आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा शहरामध्ये सामूहिक रक्षाबंधन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला मंत्री गुलाबराव पाटील यांना गही भरून आला। जळगावच्या बाजारपेठेत बैलपोळ्याचं साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। विविध गावातून शेतकऱ्यांनी खरेदीसाठी लगबग सुरू केली।